आज दोन तीन महत्त्वाचे मुद्दे प्रतीक पाटील यांनी सांगितलं तसं जमीन सुधारण्याची योजना हातात घेण्याशिवाय आता आपल्याला गत्यंतर नाही। आणि जमीन सुधारायची असेल तर आपण काहीतरी हालचाल केली पाहिजे। आपल्या आशीर्वादाने मधल्या काळात सरकारमध्ये काम केलं त्यावेळी एक योजना मी काढलेली होती। 80% सरकार देणार आणि 20% शेतकऱ्यांनी द्यायचे। मोठ्या योजना घेतल्या कारण सरकारकडून पैसे येणार आहेत आणि ते यशस्वी झालं असतं तर ती पुढं केलं असतं। कवठे पिरान, कसबे डिग्रज, आष्टा, मला वाटतं उरण इस्लामपूर, बोरगाव असे 7-8 ठिकाणी आपण मोठ्या योजना घेतल्या। बराच प्रयत्न केला पण 20% भरायची पण शेतकऱ्यांची तयारी नव्हती। कारण काही असत पण भरले नाहीत लोकांनी। मग जिल्हा मध्यवर्ती बँकेची प्रकरण करू म्हटली, त्यालाही काही फारसा प्रतिसाद मिळाला नाही। म्हणजे बहुतांशी या सगळ्या गावात जी मोठी क्षाराच्या खालची जमीन आहे ती जमीन काम करणारे जे शेतकरी आहेत त्यांची उमेद खचली आहे असं मी त्यातनं अर्थ काढतो। त्यांना वाटतच नाही की ही जमीन कधी सुधरेल किंवा क्षार असल्यामुळं त्यांचं उत्पन्न मर्यादित असल्यामुळं परत हे नवीन भानगड करून कसं करायचं असा कदाचित प्रश्न त्यांच्या डोक्यात असेल। शेवटी प्रत्येकाचा वेगवेगळे प्रश्न असतात घरात, त्यामुळे या योजनेला प्रतिसाद मिळाला नाही। या योजनेची जाहिरात झाल्यावर सुरुवात झाल्यावर सारे पाटील साहेबांच्या कारखान्यामध्ये गणपतराव पाटील साहेबांनी मुद्दामून एक कार्यक्रम ठेवला होता। त्यावेळी मला बोलवलं आणि पवार साहेबांना, आणि कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी आम्हाला अशा पद्धतीचं काम ज्या गावात चाललंय तिथं घेऊन गेले आणि त्यांनी दाखवलं की आम्ही कर्ज काढून करतोय। जयंत पाटलांनी जी फुकट योजना आणलेली आहे ती आम्हाला लागू केली पाहिजे असा त्याचा भावार्थ होता। मी असे शब्द त्यांनी वापरले नाही पण दाखवण्याचा तेच कार्यक्रम होता। त्यावेळी मला वाटायचं काहीतरी मी त्यांना सांगितलं हे होऊ दे मग कसं करायचं ते बघू, पण त्याला काही यश आलं नाही। आज मला आनंद आहे रमेश खोत आणि सगळ्या संचालकांनी, गाताडवाडीकरांनी एका बाजूला कर्ज फेडीचा शेवटचा चेक दिला आणि दुसऱ्या बाजूला नवं कर्ज घ्यायची धारिष्ट दाखवली। आणि त्यामुळं आपल्या आयुष्यात आपणच पुढे जायचं असतं, दुसरं कोणी येत नसतं। आपण आहे तिथं बसलं तर तुम्ही बसा म्हणतात लोक, पण पुढं जायला लागलं तर आपली प्रगती होऊ शकते। पहिलं कौतुक PR दादा यांचं केलं पाहिजे की यांनी 8 हप्त्यामध्ये सगळं कर्ज फेडलं। मागचं 2-2.5 कोटी रुपयाचं कर्ज त्यांनी काढलं होतं ते सगळं 8 हप्त्यात फेडलं। आता पुन्हा तेवढंच जवळपास कर्ज काढायचं धोरण करून ही योजना सुरू केली आहे आणि 3 हप्त्यात, 4 हप्त्यात, 5 हप्त्यात ते दादांनी मगाशी सांगितलं तसं वाढीव उत्पन्नातून तुम्ही ते फेडाल यात माझ्या मनात काही शंका नाही। आणि अशीच योजना बोरगावला करायचं चाललंय। बबन आप्पा सहजासहजी कुठं जात नाहीत, AP पाटीलही कुठं जात नाहीत, ते साधी माणसं नाहीत, ते काय हाय भानगड हे बघायला आलेत ते आणि त्यांनी पुढाकार घेतलाय। त्यांनी काही लोकांना एकत्रित केलंय। थोडीशी किरकोळ अडचण आहे ती संपली तर तीही योजना मार्गी लागेल असं मला वाटतंय, पण आपल्यालाच केलं पाहिजे। आता सरकारला मी विनंती पत्र दिले की 100% अनुदानावर योजना करा, पण ते काय सरकारच्या तोंडातनं बाहेर येणं, ते आपल्यात येणं, आपल्याला त्याची संधी मिळणं याच्या 2-3 वर्षाचा काळही जाऊ शकतो। तर त्यामुळे आपली योजना बघून शामराव पाटील यड्रावकरांची चिरंजीव आहेत राजेंद्र यड्रावकर, त्यांनी ते प्रायोगिक तत्वावर तिथे एक लागू केले, पण तिथेही किती काम झाले मला माहीत नाही। त्यामुळं सरकारने द्यावं, सरकारने सबसिडी द्यावी आणि मग आमचं उजाडलं तर मग आमचं चालतंय, यापेक्षा आपणच करू आणि आपलं सूर्य आपणच उजाडू ही भावना ठेवून गाताडवाडीकरांनी स्वबळावर, नरेंद्र मोदी साहेब भाषण करतात नेहमी स्वबळावर, तसे स्वबळावर यांचा कार्यक्रम आहे। स्वतःच्या बळावर
आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न हा त्यांनी अतिशय उत्तम केला. आणि म्हणून रमेश खोत आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे आभार मानतो. त्यांनी संस्थेची एकूण ठेव आता 55,55,000 रुपये कारखान्याकडे आहे आणि संस्थेची स्वमालकीची 13 गुंठे जागा त्यांनी ऑफिससाठी गावात खरेदी केलेली आहे. थोडी छोटीशी स्कीम आहे, पण अतिशय उत्तमपणानं चालवण्याचा प्रयत्न आमचे गाताडवाडीचे रमेश खोत आणि त्यांचे सर्व सहकारी करतायत. अशा अनेक योजना आहेत की ज्यांची पाण्यानं क्षार झाली जमीन तरी ह्या नादाला लागत नाही, पण तुम्ही धाडस केलं आणि दूरदर्शीपणा दाखवला. हे गाव कायम रमेश नाना तुमचं आठवण काढेल, तुमच्या नंतरही फोटो लावून सांगेल की या माणसाने आमची स्कीम केली आणि ह्या माणसाने आमचं पाणी जिरवण्याची व्यवस्था केली म्हणून आम्ही 100 टनाच्या वर गेलेलो आहे. त्यामुळं आता सरासरी ॲव्हरेज किती आहे आपलं उत्पादन? इथं 42 टन आहे. आता 42 टनाचं जरा पाणी कमी झालं तर कदाचित तुम्ही 60 टनावर, 62 टनावर, 65 टनावर, 70 टनावर जसा शेतकरी असेल तसं वाढेल. पण दुसरा उपाय AI म्हणून जी नवी टेक्नॉलॉजी वापरतात, म्हणजे उसाला खालून वरून मिळणारे अन्न, सूक्ष्म घटक, वारा, पाणी, तापमानाच्या बरोबर आर्द्रता हवेतली आणि जमिनीच्या खालून द्यायच्या व्यवस्था आणि जमिनीतल्या 14 इंचावर 7 इंचावर किती ओलसरपणा आहे त्याच्यावर पाणी ठिबकणे देणं हे एक अतिशय सूक्ष्म असं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे, ज्याचा PR दादांनी आपल्या सर्वांच्या समोर उल्लेख केला. प्रतीक पाटील यांनी देखील मध्ये साखर कारखान्यावर सर्व शेतकऱ्यांना बोलवून बारामतीच्या KVKच्या प्रमुखांना बोलवलेलं, तिथल्याच एक्सपर्ट्सना, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्याही लोकांना बोलवलेलं आणि कुणाला बोलवलेलं तर जे साधारणपणे उत्तम शेती करणारे आदर्श शेतकरी आहेत त्यांना पहिल्या राऊंडला बोलवलेलं होतं. आणखीन असे बरेच राऊंड होतील. पण हळूहळू शेतकरी पुढे आले तर आपल्या कारखान्याचं टनेज हे 100 टनाच्या वर सगळ्यांचं कसं जाईल. जो 20 टन, 30 टन, 40 टन, 50 टन शेतकरी आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करून त्याला वर कसा ओढता येईल आणि त्याला योग्य मार्गदर्शन करून त्याच्या घरात जर कोणी कर्तबगार माणूस नसेल तर मग काय हा प्रश्न असतो. पण जर चांगली नवी पिढी त्या घरात असेल तर त्याचं उत्पादन वाढवण्यासाठी कसा उपयोग करायचा हा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. वाळवे तालुक्याची आपल्या कार्यक्षेत्राची जमीन फिक्स आहे, ती काय वाढत नाही. म्हणून आपण जो काही ऊस आहे तो वाढवणं हे काळाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे. मी राजकारणात आलो, PR दादा साक्षीदार आहेत, शामरावांना आहेत, बरेच जुनी लोक इथं आहेत. त्यावेळी आपला 2/3 तालुका बिन पाण्याचा होता, म्हणजे पावसावर अवलंबून शेती करायचो. आणि स्वर्गीय बापूंनी कृष्णा वारणा कारखान्यावरून पाणी पुरवठ्याच्या पाण्याच्या परवाने हे त्या नदीवरून घेण्याचं काम आम्ही यायच्या आधी केलेलं होतं. मी राजकारणात यायच्या आधी, दादा वगैरे, बाबासाहेब दादा होते त्यावेळी. आणि त्यांची तीव्र इच्छा होती की आता इरिगेशनकडे लक्ष देऊन आपण काम केलं पाहिजे, कारण पाऊस काळ बदलला. मागाशी सांगितलं ते JV पाटलांनी तसं. त्या पद्धतीनं त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या वर्ष, 1.5 वर्षात बोरगावला काय योजनेचं नाव, वैभव पाणी पुरवठा योजना सुरू केली. त्यावेळी त्याच्या नारळ फोडून कार्यक्रम करत असताना त्यांनी जाहीर केलं होतं की आता इथून पुढे माझं सगळं आयुष्य मी इरिगेशन इंच भूमी पाण्याखाली आणण्यासाठी प्रयत्न करेन. त्यांनी खुसगाव धरणाचं आंदोलन केलं. ते त्यावेळी झालं असतं तर विषयच संपला असता, पण नाही झालं. त्यावेळी वेगळं काम झालं, वेगळे प्रश्न झाले, त्याच्या खोलात जाऊन वेळ घेत नाही. पण आज मात्र सगळ्या तालुक्यामध्ये 1985 सालापासून 92-93 सालापर्यंत सगळ्या लिफ्ट इरिगेशन स्कीम आपण जवळपास पूर्ण केल्या. आणि 1500 का 2000 टनाचा कारखाना होता त्यावेळी, तो 7000 टनावर गेला.
दुसरा कारखाना आपण काढला तो 3-4,500 टनावर गेला. सर्वोदय आपणच पुढाकार घेऊन काढायला संभाजी पवार आणि व्यंकप्पा पत्कींना सुचवलं. त्याप्रमाणे त्यांचाही कारखाना 3,000 वर गेला. या तालुक्यामध्ये आपण एका बाजूने ऊस वाढवत गेलो, दुसऱ्या बाजूने दर उत्तम देत गेलो आणि लोकांना फार त्रास झाला नाही असं नाही, पण जवळपास 95-97% लोक त्यातनं बाहेर आली. आणि संपूर्ण तालुक्यामध्ये सामान्य माणसं पाणी मिळाल्यानंतर काय प्रगती करतात हे मी तुम्हाला सांगायची वेगळी गरज नाही. आता आपण 80 टनावर 60 टनावर दादानी योजना काढली. दादा चेअरमन असताना 100 टनाच्या वर पटापट लोक 100 टनावर पोचायला लागली. मग 150 टनाची योजना काढली, पण तिथपर्यंत पोचणं काय कोणाला फारसं शक्य होत नाही. एखाद दुसरा 132, 137 टन, 125 टन इथपर्यंत काही शेतकरी जातात. पण जरा जोर केला तर 150 टन. परवा मी जळगावला गेलो होतो. जळगावला जैन इरिगेशन कंपनी आहे, त्यांनी संशोधनं फार केलेली आहेत. त्यांच्या शेतात त्यांनी ऊसावर देखील बरेच संशोधन केले. त्यांचे सगळे तज्ज्ञांशी बोलताना ते म्हटले की हे गवत आहे ऊस म्हणजे, आणि या ऊसाची क्षमता जर बारकाईनं बघितली तर ती 200-300 टनापर्यंत देखील एका एकरात आयडियल सिच्युएशनमध्ये जाऊ शकते. 100-200 सोडून द्या, मला माहीत नाही ते होतं की नाही, पण त्यांनी सांगितलेली माहिती सांगतो. पण किमान आपले जवळपास सगळे शेतकरी 150 टनावर पोहोचवण्याचं काम कसं करायचं याच्यासाठी आता प्रतीक पाटील आणि त्यांचा साखर कारखाना प्रयत्नशील आहे. हळूहळू AI सुरू होईल. जे शेतकरी सहभागी 70-80 शेतकरी सहभागी आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांची प्रगती झाल्यावर आपल्याला कसं आहे, त्यानं उडी मारली आणि तो खाली जिवंत राहिला तर दुसरा उडी मारायला तयार होतो. कारण पाणी आहे का विहिरीत बघितल्याशिवाय कोणी उडी मारत नाही. पण PR दादांनी सांगितलं तसं बारामतीला हे मी स्वतः डोळ्याने बघितले. मलाही जरा वाटले कसं काय शक्य आहे, पण मी जाऊन बघितलं. जवळपास 5-7 तास मी त्या सगळ्या बारामती कृषी विज्ञान केंद्रात भेट देऊन बघितलं. मला लक्षात आलं की शास्त्र व्यवस्थित वापरलं तर आपण उत्तम शेती करू शकतो. आता आपल्याकडं काही न करता कारंजवाडीला कोणाचं देश आहे, आपण सुरेश कबाडे नाही, आपण त्या दिवशी गेलेले ते वैभव हाके, सुरेश कबाडेपर्यंत वैभव हाके, त्यानं काय केलं नाही, साध्या सरी सोडून ऊस लावलाय आणि पूर्ण ताकदीनं काम केलंय आणि तो मला वाटतं 100 टनाच्या वर गेलाय. म्हणजे उत्तम शेतकरी असला तर 100 टनाच्या वर जाऊ शकतो. जरा AIचं तंत्रज्ञान वापरलं तर 50चा 70-80 वर जाईल, 80 टनाचा 100 टनावर जाईल, 100 टनाचा 120 टनावर जाईल. आता आपण सचिद्र पाईपलाईन केली म्हटल्यावर एखादं वर्ष थांबेल, पण दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या वर्षी इथली ऊसाची वाढ ही अतिशय उत्तम होईल आणि घातलेली गुंतवणूक जवळपास तुम्हाला आता हे सगळं योजना पूर्ण झाल्यावर पाणी एवढं डोळ्यानं जाताना दिसेल की आपण काय पाणी वापरतो ह्याचं डोक्याला हात लावाल एवढं पाणी पडतं. त्या साठपेवाडीच्या तिथं एक पाईप बोरगावचा मी बघायला गेलो तर नदीच्या खाली जमिनीच्या खाली 10-12 फूट पाईप होता, पण बाहेर आल्यावर त्याचं इथलं पाणी जवळपास त्या स्टेज संपेल तिथपर्यंत जोरात पडत होतं. एवढं जोरात पाणी निघतं. त्यावेळी मला कळलं की आपली शेतकरी किती ऊसात पाणी घालतात ह्याला काही लिमिट राहिलेलं नाही. आणि म्हणून योग्य आणि कमी पाणी म्हणजे जमिनीत 14 इंचावर 7 इंचावर मातीमध्ये ओलावा किती आहे याचं टेस्टिंग करून मेसेज दिला जातो, तुमच्या मोबाईलवर येतो आता पाणी द्या म्हणून. किती द्या तर येतं की 30,000 लिटर द्या, 10,000 लिटर द्या, 3,000 लिटर द्या, ते काय आपलं क्षेत्र असेल त्याप्रमाणे तेवढंच पाणी द्या असं येतं. तेवढंच पाणी जर तुम्ही दिलं आणि लय आगाऊपणा केला नाही तर त्यानंतर परत सेकंड राऊंड कधी येतो तर ते सुकलं तर येतो. पण जमिनीत नेहमी आवश्यक असणारी आर्द्रता किंवा ओलेपण टिकवणे हे त्या प्रॉपमुळे शक्य होतं. जमिनीच्या तापमानावरही त्याप्रमाणे नियंत्रण होतं आणि वरून जो सूर्यप्रकाश पडतो त्यातून किती जोरात कडक ऊन आहे आणि किती इव्हॅपोरेशन लॉस होतोय पाण्याचा ह्याच्यावर
फार अभ्यास करून त्यांनी ते गणित बसवलेलं आहे. त्यामुळं आपल्याला योग्य वेळी पाणी म्हणजे आपण पाणी दिलं की शेत पाणी प्यायला लागतं. आपल्या जसं तोंडाच्या समोर बशी आली की आपण सुरूच करतो तसंच ऊस करत नाही. ऊसाची सिस्टीम मला आतापर्यंत माहीत नव्हतं, पण त्यांनी सांगितलेलं मी सांगतो, माझं काही स्वतःचं ज्ञान नाही. हवामानामध्ये प्रेशर ज्यावेळी कमी येतं त्यावेळी पाणी दिलं तर ते शोषून घेणं सोपं होतं. हवेतलं प्रेशर जास्त असेल तर पाणी देऊन त्याचा उपयोग नाही असं काहीतरी सांगत होते. त्यामुळं बारीक बारीक मिलीमीटर दादाने सांगितलं एक थेंब खताचाही जास्त जात नाही. त्यामुळे 30 ते 40% खताची बचत आहे, पाण्याची बचत 40-50%, 50% खताची बचत आहे आणि पाण्याची 30 ते 40% असं ते सांगत होते. माझी विनंती आहे की आपल्यातली जी तरुण युवक शेतकरी आहेत ज्यांना करायचंय त्यांनी आमच्या सुजय पाटलांचा संपर्क करा. आम्ही ठरवलं की प्रत्येक योजना 1-2 गावात म्हणून एक वेदर स्टेशन लावायचं. त्याच्यावर हे सगळे मुद्दे पाणी, हवा, पडलेला पाऊस, तापमान हे सगळं त्याच्यावर आल्यावर मग तेच सांगतं आपल्याला. AI म्हणजे काय, इथून घेतलेली सगळी माहिती ॲनालाइज करून तिकडनं संदेश येतो तुमच्याच मोबाईलवर की उद्या दुपारी 1 वाजता पाणी द्या आणि एवढे लिटर द्या. तेवढं जर आपण जुळणी केली, खत द्या, हे खत द्या, तुमच्या शेतामध्ये इथं पाणी मिळत नाहीये ह्या कोपऱ्यामध्ये, लगेच नकाशावरच येतो तुमच्या मोबाईलच्या, या कोपऱ्यात पाणी जात नाही, आपल्याला लगेच जागं करतं की इथं पाणी जात नाही. तुमच्या इथं हुमणी लागलेली आहे, इथं घोटाळा आहे, आत्ता हुमणीची सुरुवात आहे, हे तिकडूनच तुम्हाला कळेल. म्हणजे विषयच नाही, डोक्याला मेंदू वापरायचाच नाही, जे येतं त्याप्रमाणे करणे आणि उत्पन्न घेणे अशी एक चांगली व्यवस्था त्यात आहे. आणि त्यासाठी आपण ह्या नव्या पर्यायाचा देखील विचार करा. आपण म्हणजे फक्त गाताडवाडीचीच लोक इथं नाही आहेत, आसपासच्या बऱ्याच गावातली आहेत. हे आपण जर मनावर घेतलं तर माझा विश्वास आहे की आपल्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. आता खर्च किती, दरवर्षी काहीतरी त्या AI साठी तिकडनं माहिती जी येते, ॲनालिसिस करतात आणि येते माहिती, 5,000 रुपये काहीतरी त्यांचा खर्च आहे. ते मातीचे हे सेन्सर्स लावायला काहीतरी 8-10 हजार रुपये एकरी खर्च येतो, किंवा 2 एकरात करा, 1 एकर करा आणि 4 एकरला तो सल्ला वापरा, काय फरक पडत नाही. असे काही सिस्टीम करता येतील. पण आपल्या शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीचा प्रयत्न मोठा केला पाहिजे आणि त्यासाठी प्रतीक पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी, जगातून जी काही माहिती मिळेल, VSI मधून मिळेल, KVK मधून मिळेल, तज्ज्ञांच्याकडून मिळेल, त्या सगळ्याचा वापर करून तुमचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करतील असा मला विश्वास आहे. आज आपल्या सर्वांनीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवलेली आहे. आपल्या गाताडवाडीकरांचे मी मनपूर्वक अभिनंदन यासाठी करेन की पूर्वी इस्लामपूरहून निघाल्यावर आहेरवाडीच्या पलीकडेच जरा हिरवं दिसायचं. पूर्ण हा सगळा प्रदेश, कामेरीची योजना झाल्यावर कामेरी त्यातनं बाहेर गेले, पण कामेरी, येडेनिपाणी, गाताडवाडी, तुळजापूर काय पाक विषयच नव्हता. पण आज गाताडवाडी, तुळजापूर इथं शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन योजना केल्या, धोका पत्करला. बांबराची कथा दादांनी सांगितली. मी स्कीम करताना फार वेळा तुळजापूरला जाऊन बसायचो, गाताडवाडीलाही मला वाटतं 1-2दा गेलो असेल. तिथली लोक सांगायची, साहेब हे नादाला लागू नका, हे आमचं लय जमीन खराब आहे, हे यायचं विषयच नाही म्हटले. हे बावची वेगळं आहे, इकडं लय गोटखिंडी वेगळं आहे, इकडचं गाय म्हैस बांबरात खाली उतरल्यावर पावसाळ्यात खाली जमिनीत गडप होते असं सांगायची त्यावेळची. 40 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. आणि माझी इच्छा होती की सगळ्या गावात हे झालं पाहिजे, पण हाच मधला टापू राहिला होता. उशिरा का होईना, पण मागच्या 5-7 वर्षात या सर्वांनी स्वतःच्या हिमतीनं नदीवरून पाणी आणलं. त्या सगळ्यांना फार मोठं सहकार्य हे आपल्या जालिंदर थोरातांच्या गावाने केलेलं आहे. वाळव्यातून पाणी डोळ्यात एकच जाताना कुणीही
योजनेला त्रास देत नाही. कुणाला येऊन ज्या वेळ करायच्या त्या करा, पाईप घेऊन जायची ती घ्या, पण वाळवेकरांनी कधी त्रास दिला नाही. याबद्दल पुन्हा कारण बावचीला तिकडंच गेले, गोटखिरीला तिकडंच गेले, इकडं तिकडंच आले. त्यामुळं कामेरीला मात्र फारणेवाडीच्या तिकडं गेले. त्यामुळं हा सगळ्या भागातला हा प्रगतीचा आलेख असाच वाढत राहील अशी अपेक्षा करतो.